तुम्ही बहुतांश इथे बसलेल्या ज्या त्या मुली आहात आणि हा आज 14 एप्रिल हा मुलींचा सण आहे असं तुम्ही समजा. सगळ्यांना सर्वप्रथम जय भीम, तुम्हाला मानाचा जय भीम सगळ्या मुलींना. आणि जय भीम हा तुमचा एक असा म्हणजे अभिमानाचा गर्वाचा नारा असला पाहिजे. का असला पाहिजे सांगतो तुम्हाला. हिंदू ज्या समाजाला आपण म्हणतो हे हिंदू म्हणजे ब्राह्मण समाज, ब्राह्मण धर्माला मानणारे लोक आणि याच्यासोबत बौद्ध, जैन, शीख हे देखील आहेत. पण हिंदू हा ब्राह्मण धर्माला मानणारा समाज. हिंदू धर्म हे नाव आत्ता आलं मुघलांच्या काळामध्ये, त्याच्या आधी हा ब्राह्मण धर्म होता. या धर्माप्रमाणे जे धर्माचे जे तत्त्व मानले जातात त्याच्यामध्ये मनुस्मृती असेल किंवा वेगवेगळे ग्रंथ आहेत, त्या ग्रंथांप्रमाणे स्त्री ही शूद्र आहे. तुमची जात महत्त्वाची नाही, तुम्ही कोणत्या जातीत कोणाशी लग्न केलं त्याला महत्त्व नाही. ब्राह्मणापासून ते अस्पृश्यापर्यंत सगळ्या स्त्रिया या शूद्र आहेत. तुम्हाला संपत्तीमध्ये हक्क नाही धर्माप्रमाणे, तुम्हाला धर्म शिकण्याचा हक्क नाही, तुम्हाला लिहिण्या वाचण्याचा हक्क नाही, तुम्हाला तुमचं लग्न कोणाशी करायचं याचं स्वातंत्र्य नाही, तुम्हाला डिव्होर्स घेण्याचं स्वातंत्र्य नाही. नवरा किती जरी वाईट असला, त्याने जाळून पेटवून दिलं तरी तुम्हाला त्याला सोडायचा अधिकार नाही. नवऱ्याने जर तुम्हाला डिवोर्स दिला तरी तुम्ही त्याचीच मालमत्ता राहता मरेपर्यंत. ठीक आहे. मनुस्मृती असं सांगते की स्त्रीला स्वातंत्र्य देण्याच्या लायकीची स्त्री नाही. ती जेव्हा लहान असते तेव्हा तिने बापाच्या कंट्रोलमध्ये राहायचं, तिचं लग्न जेव्हा होतं तेव्हा तिने नवऱ्याच्या कंट्रोलमध्ये राहायचं आणि नवरा नसेल म्हातारपणी तेव्हा तिने मुलांच्या कंट्रोलमध्ये राहायचं. हे धर्म सांगतो. ठीक आहे. या सगळ्या गोष्टींना छेद देणारा एक कायदा, एक बिल बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा त्यांची नियुक्ती झाली, त्यांना जेव्हा घटना समितीवर घेतलं गेलं आणि ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमन केलं गेलं 1947 साली, त्यावेळेला 47 ते 51पर्यंत जवळजवळ 4 वर्ष ते एका बिलावर खूप लक्ष देऊन काम करत होते. आणि त्या बिलाचं नाव काय होतं, कोणाला आठवतं? हिंदू कोड बिल. आणि हिंदू कोड बिल म्हणजे फक्त हिंदू स्त्रियांसाठी नव्हतं, हे बौद्ध, आत्ता जे बौद्ध आहेत ते, जैन, शीख हे भारतात उगम पावलेले जे संप्रदाय आहेत यांच्यासाठी, या महिलांसाठी हे लागू होतं. आणि या बिलाप्रमाणे या मुलींना त्यांना डिवोर्स घ्यायचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. त्याच्यामध्ये या मुलींना वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळण्याचा अधिकार, या मुलींना सासरी नवरा जर मेला तर त्या प्रॉपर्टीमध्ये मुलीला आपल्या त्या नवऱ्याच्या मेलेल्या बायकोला अधिकार देण्याचा, त्या मुलीला दत्तक घेण्याचा अधिकार दिला. नवऱ्याला बायको जिवंत असताना किंवा लग्न शाबूत असताना दुसरं लग्न करायचं नाही हिंदू नवऱ्याने. हा कायदा हे लिमिटेशन लावलं. 1951पर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी हे मांडलं त्यावेळेला. पण तेव्हा जे समाजातले प्रतिनिधी होते, नेते होते, त्यांनी याला विरोध केला. ते काय म्हणले की तुम्ही आमच्या धर्मामध्ये ढवळाढवळ करताय. म्हणून 1951ला या हिंदू कोड बिलच्या ज्या प्रोव्हिजन्स होत्या ह्या पास झाल्या नाहीत. तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनासुद्धा हे सगळं पास करायचं होतं, कारण पंडित नेहरू हे प्राईम मिनिस्टर होते तेव्हा. त्यांनी बाबासाहेबांना विनंती केली की आपण हे पुढचं जेव्हा इलेक्शन येईल, 51-52चं जेव्हा इलेक्शन येईल तेव्हा आपण जेव्हा पुन्हा निवडून येऊ हे आपण त्याच्यामध्ये पास करून घेऊ. पण बाबासाहेब काय म्हणले की जर मी महिलांना न्याय देऊ शकत नसेल तर मी कायदामंत्री म्हणून राहणार नाही. आणि हिंदू कोड बिलाचा हा जो खून झालेला आहे, महिलांच्या अधिकाराचा जो खून झालेला आहे, मी याच्यासाठी न्यायमंत्रीपद, कायदामंत्रीपद सोडत आहे, राजीनामा देत आहे. आणि 1951च्या सप्टेंबर महिन्यात वगैरे बाबासाहेब आंबेडकरांनी कायदामंत्रीपद, स्वतंत्र भारताचं कायदामंत्रीपद हे महिलांच्या हक्कासाठी सोडलं आहे. लक्षात घ्या. म्हणजे हा एवढा मोठा माणूस होता. पंडित नेहरूंना खूप वाईट वाटलं, कारण नेहरूंना वाटायचं की बाबासाहेबांनी कंटिन्यू करावं, पण बाबासाहेब म्हणे नाही, मला महिलांना अधिकार दिल्याशिवाय नैतिकदृष्ट्या बरोबर वाटत नाही कायदामंत्री राहणे. नेहरूंनी मग 1952 नंतर जेव्हा पुन्हा ते निवडून आले 51-52च्या इलेक्शननंतर, तेव्हा या सगळ्या प्रोव्हिजन
हळूहळू टप्प्याटप्प्याने पास करून घेतल्या संसदेमध्ये. कारण त्यांना पण करायचं होता. पंडित नेहरूसुद्धा एक मॉडर्न विचारांचे परदेशात शिकलेले, केम्ब्रिज विद्यापीठात शिकले होते. जसे बाबासाहेब लंडन आणि अमेरिकेत शिकले होते, तसे नेहरू देखील आधुनिक होते. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या त्या दूरदृष्टीमुळे हिंदू महिलांना सुरुवातीपासून ह्या सगळ्या प्रोव्हिजन्स मिळालेल्या आहेत, ह्या सगळ्या सुविधा मिळाल्या आहेत. आणि धर्माच्या नावाने जे तुम्हाला गुलाम करून ठेवलेलं होतं आणि त्याचा पगडा आज देखील आहे. तो जो पगडा आहे तो आज देखील आहे. आजही मुलींना माहेरी प्रॉपर्टी मिळत नाही हिंदूंमध्ये, कायद्याने हक्क असून सुद्धा. आजही जर मुलगी विधवा झाली तर सासरी देखील तिला एक तर डावललं जातं किंवा हलकी जमीन, हलकी प्रॉपर्टी देऊन गेली जाते, तिच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. हे सगळं जे चालतं, नवरा बायको असताना देखील दुसरं लग्न काही वेळेला करून घेतो, हे धर्माचा पगडा अजूनही आहे. तर याला छेद देण्यासाठी ते त्यावेळेपासून काम करतात, केलं आहे त्यांनी. हे महत्त्व आहे बाबासाहेब आंबेडकरांचं. आणि मग बाबासाहेबांनी राज्यघटना तयार केली, त्याच्यात वेगवेगळ्या घटकांना न्याय देण्याचा पुरेपूर त्यांनी प्रयत्न केला. बाबासाहेबांनी जे महत्त्वाचे जे कामं केलेले आहेत त्याच्यामध्ये एक महिलांचं मी तुम्हाला आता म्हटलोच, पण अत्यंत महत्त्वाचं की जे मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे त्यांनी जात संपवण्यासाठी आयुष्य घालवलं. लक्षात घ्या, जातच नको होती. त्यांना कळत होतं की ही जी जात आहे ना, हिच्यामुळे महिला कमजोर होत आहेत. आणि महिलांना हे जे बंधनं आहेत की तिने बापाच्या मर्जीशिवाय लग्न करू नये, दुसरं लग्न करू नये, ह्याच्यामुळे सुद्धा जात राहते. कारण जर मुली जर वर निवडायला लागल्या त्यांचा स्वतःचा, तर जात मोडेल. म्हणून बापानेच कन्यादान करायचं. हे जे लावून ठेवलेलं आहे हे जात मेंटेन करायसाठी लावून ठेवलेलं आहे. तर तुमचं लग्न बापच करणार. तुमचा जो पालनकर्ता असेल, मालक, आमचे मालक कोण, आमचे धनी कोण, तर नवरा, हे जे आहे याच्या ते विरोधात होते. परंतु जात मोडण्यासाठी त्यांनी आयुष्य घालवलं. म्हणजे ते 1920च्या दशकापासून जाती अंतासाठी शेवटपर्यंत लढले. आणि त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केला. कसा प्रयत्न केला ते थोडक्यात सांगतो तुम्हाला. त्यांनी सुरुवातीला ह्या जे दलित होते, शूद्र होते, यांच्या हक्कासाठी लढाई करायला सुरुवात केली. मग चौदार तळ्याचं जे पाण्याचं जे तळ आहे त्याची लढाई केली. मग मंदिरांमध्ये आम्हाला घुसू द्या. त्यांना काय म्हणजे त्यांनी स्पष्ट केलं होतं की हे पाणी पिऊन काय आपण स्वर्गात नाही जाणार आहे आणि या मंदिरात गेलो म्हणजे काय आपली मुक्ती नाही होणार आहे, परंतु हा आपला हक्क आहे, तो आपल्याला मिळत नाही आहे. म्हणून त्यांनी हे आंदोलनं केले. नाशिकचं मंदिराचं प्रवेशचं आंदोलन केलं, पर्वती आंदोलन केलं. मग त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या आंदोलनांनी हा समाज बदलणार नाही आहे. आलं का लक्षात? मग त्यांनी धर्माची चिकित्सा करायला सुरुवात केली आणि त्याच्यावर लिखाण करायला लागले. ते त्यांचे स्वतःचे वृत्तपत्र काढले, पाक्षिक काढले, साप्ताहिक काढले. त्याच्यातून ते प्रबोधन करायला लागले, भाषणं करायला लागले. मग त्या प्रबोधनाचं काम ते शेवटपर्यंत करत होते. परंतु त्याच्याने पण हे जाईल, जात जाईल, हे त्यांना कळत होतं की याच्याने जाणार नाही. मग त्यांनी जेव्हा संविधानाच्या निर्मितीत भाग घेतला तेव्हा संविधानिक पद्धतीने जात घालवण्यासाठी त्यांनी सुविधा केल्या. म्हणजे प्रत्येक कुठली का जात असे ना त्यांना मताचा अधिकार आहे, कुठली का जात असे ना त्यांना सेम वागणुकीचा अधिकार आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय हे तत्त्व संविधानात आणले आणि जात घालवली संविधानाप्रमाणे. परंतु तसं करून देखील समाजामध्ये लोक जातपात मानणारेच आहेत. एवढं करूनही आज जात असतेच. म्हणून त्यांच्या हे लक्षात आलं की आपण हे सगळं करूनसुद्धा हिंदू धर्मातली जात जाणार नाही. कारण धर्म आला, हिंदू धर्म आला की तुम्ही वर्ण येतो, वर्ण आला की जात येते. मग याला पर्याय काय, तर त्यांनी इतिहासाचा अभ्यास केला. आणि त्यांनी इतिहासामध्ये ही जात कशी उत्पन्न झाली आणि ही जात कशी गेली होती, तर त्यांच्या लक्षात आले की ह्या देशाचा जो मूळ धर्म होता, मार्ग होता, सनातन मार्ग होता, जो महावीराने, बुद्धाने दिला होता, ह्या मार्गामध्ये जात नाही. आणि म्हणून त्यांनी 1956ला धम्माची दीक्षा घेतली की ज्याच्यामध्ये जात नसते. बुद्धाच्या शिकवणुकीमध्ये जात नाही, महावीराच्या शिकवणुकीमध्ये जात नाही. आणि म्हणून त्यांनी तो सामाजिक क्रांती करण्यासाठी धम्माचा मार्ग पत्करला. आणि मग ज्यांनी तो धम्म घेतला त्यांच्यामध्ये जात नाहीशी झाली. तर हा शेवटपर्यंत ते लढा लढले, जात नाहीशी व्हावी याच्यासाठी लढा त्यांनी लढलेला आहे. असाच जातीयंताचा लढा कबीरांनी, रोहिदासांनी यांनी देखील लढला आहे. आणि भगवान बुद्धाने तर
त्यावेळेला काही शतकं, अनेक शतकं भारतभूमीवरनं जातच नाहीशी केली होती. पण मग पुन्हा हे जे जातीय जे लोक होते, ब्राह्मणवादी मनुवादी, यांनी परत डोकं वर काढलं. मग त्यांनी त्यांचे ग्रंथ लिहिले, त्याच्यामध्ये परत हे स्त्रीदास्यत्व आणलं, परत जातपात उच्च-नीचता परत एस्टॅब्लिश केली, पुन्हा सुरू झालं. आणि हे चालूच राहतं, या भारतभूमीवर हे सुरूच राहतं. एकीकडे कोणीतरी क्रांती करतो आणि मग हे जे विषमतावादी लोक असतात ते पुन्हा ते आणून आपल्या डोक्यावर लागतात, प्रतिक्रांती करतात. मग ते कुठे काही बैठका भरवतात, कुठे काय असे कोणी, ती मागे एक बाई होती तीर्थंकर म्हणून, ती महिलांच्या मुलींच्यासाठी काही ते प्रचार करायची, ती वशीकरण हे ते. मग हे बाबा गुरु हे याच्यामध्ये आपल्याला या वर्ण आणि जातीच्या याच्यात अडकवून ठेवतात आणि हे विषमतावादाच्या जखडामधून ते बाहेर निघूच देत नाहीत आपल्याला. या वेगवेगळ्या माता बाबा गुरु हे कामं करतात. ते आपल्याला 10 गोष्टी चांगल्या सांगतात, परंतु ते मग हे सगळं मेंटेन करायसाठी आपल्याला बरोबर असं हळूच विष देतात, आपल्याला समजत नाही. तर हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि ह्या सगळ्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला संविधान आणि हे जे समतावादी विचारांचे जे आपले महापुरुष आहेत यांना वाचलं पाहिजे. मी काल तुम्हाला परवा महात्मा फुलेंचा विचार सांगितला की जेव्हा त्यांचा स्वतःचा साला म्हटला की तात्यासाहेब तुम्हाला आता मूलबाळ झालं नाही, एवढे वर्ष झाले तरी, तर तुम्ही दुसरं लग्न करा, आमची हरकत नाही. कारण ही प्रथाच होती, लग्न झालं नाही की नवरा लगेच लग्न करायचा दुसरं. तर ते म्हणतात की माझाच दोष असेल तर काय, तिचं लग्न करा तुम्ही, सावित्रीचं लग्न लावा दुसरं, माझी हरकत नाही. म्हणजे ही झाली समता. आणि या लेवलची समता जर आणायची असेल आपल्याला तर आपल्याला या लोकांचे विचार समजून घेतले पाहिजेत की नाही. त्याच्यासाठी आपण त्यांना वाचलं पाहिजे. आपण काय करतो, त्यांना वाचत नाही आणि विषमतावादी जे ग्रंथ आहेत, आता मी परवा माझ्या गावाला गेलो होतो तर त्यांना म्हटलं अरे तुम्हाला बैठकांमध्ये नाही म्हणे दासबोध सांगतात फार छान, पण दासबोधमध्ये जे विषमतावादी आहे ते त्यांना सांगत नाहीत. ते दासबोधमध्ये तो स्पष्ट सांगतो की ब्राह्मणच श्रेष्ठ आहे, बाकीचे कनिष्ठ आहेत, तुम्ही किती का चांगले असा गुणांनी. तर असे विषमतावादी ग्रंथ आपल्याला या बैठका गुरु बाबा यांच्या माध्यमातून आपल्याला देतात. आणि तो जो विषमतावादी भाग असतो ते आपल्याला सांगत नाही, कळलं का, पण तो त्याच्यामध्ये असतो आणि आपल्याला ते याच्यामध्ये संमोहित करतात. आणि आपल्याला वाटतं की काय आपले बाबा आपल्याला धर्म शिकवतात, आपल्या माता आपल्याला धर्म शिकवतात, पण हे असं चालतं. आणि त्याच्यामुळे तुमची मुक्ती होत नाही, मानसिक मुक्ती होत नाही, तुम्ही चालूच ठेवता त्याच्यातून. तर हा आपल्याला हे अंगीकारलं पाहिजे. आणि मुलांना, आपले जे मुलं आहेत, आपली पुढची पिढी आहे, यांना देखील हा विचार दिला गेला पाहिजे. त्यांना चिकित्सा करता आली पाहिजे. आलं का लक्षात की हे काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे. धर्माच्या पुस्तकांमध्ये चुकीचं असेल तर ते चुकीचंच म्हटलं पाहिजे. आता स्त्रियांना अधिकार नाही, स्त्रिया शूद्र आहेत, तुम्ही वाचायचं नाही, लिहायचं नाही, असं जे लिहिलेलं आहे धर्मग्रंथांमध्ये, हे बरोबर आहे का. मग याला चुकीचंच म्हटलं पाहिजे ना, चिकित्सा करून ते चुकीचंच म्हटलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी असतात याच्यामध्ये की ज्या आपण स्वीकार नाही केल्या पाहिजेत. आणि याला चॅलेंज करण्याचं जे काम केलं हे प्रबोधनकार ठाकरे, बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर आह साळुंके, महात्मा ज्योतिबा फुले, त्यावेळी आगरकर होते, वीरा शिंदे होते, अशा अनेक लोकांनी केलं. यांना आपण वाचलं पाहिजे. संत कबीर वाचले पाहिजेत, संत रोहिदास वाचले पाहिजेत, स्वामी विवेकानंद वाचा. स्वामी विवेकानंदांसारखा विद्रोही संन्यासी होऊन गेला नाही या पृथ्वीवर गेल्या 200-300 वर्षामध्ये. एवढा विद्रोही संन्यासी आहे. आपण काय करतो, स्वामी विवेकानंदांचा तो भगवा याच्यातला फोटो लावतो आणि आपल्याला वाटतं की हे हिंदुत्वाचा प्रचार करणारे साधू होते की काय. स्वामी विवेकानंद हे हिंदुत्व ब्राह्मणवाद मनुवादाच्या विरोधात होते, पूर्ण विरोधात होते. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यापेक्षाही जास्त विरोधात होते स्वामी विवेकानंद. आपण वाचतच नाही. त्याच्यामुळे आपण वाचलं पाहिजे. हे सगळं वाचाल तर तुमच्या लक्षात येईल. म्हणून मी तुम्हाला जे म्हटलो की तुम्ही सुट्ट्यांमध्ये हे वाचा. स्वामी विवेकानंदांवर दत्तप्रसाद दाभोळकरांचं एक पुस्तक आहे छान, ते पुस्तक वाचून त्याच्यावर चर्चा करा. तुम्ही त्याच्यावर चर्चासत्र घडवा. असे लाईट लागतील, सगळ्यांचे इंडिकेटर लागतील, इतके छान पुस्तक आहे ते. तर पुन्हा सगळ्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा दिवस खूप चांगला जावो. आणि सगळ्यांना पुन्हा मानाचा जय भीम.